शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे की आम्ही घेतलं आहे आमचं स्वतःचं घर। तर फायनली आज आम्हाला आपल्या घराच्या चाव्या मिळणार आहेत आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत चाव्या घेण्यासाठी आणि आमचं घर बघण्यासाठी आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा दाखवण्यासाठी। तर चला, सगळ्यात आधी आपल्याला त्यांच्या ऑफिसला जायचं आहे। तिथे आपल्याला गेल्यानंतर काही फायनल सिग्नेचर्स वगैरे लागणार आहेत, ते करायचं आहे। त्यानंतर आपल्याला चाव्या मिळणार आहेत आणि आपण आपल्या घरी जाणार आहोत। सो चला, तर आपल्याला आपल्या घराच्या चाव्या मिळालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलंच असेल आता व्हिडिओमध्ये। सो आता आम्ही आमच्या सोसायटीत आलेलो आहोत आणि थांबी का हो जाऊया आपण 2 मिनिटं। तर आता आम्ही आमच्या सोसायटीत आलेलो आहोत आणि आता आपल्या घरी जात आहोत। सो तुम्ही बघू शकता आमच्या मागे सोसायटी किती छान आहे, नाही का? मस्त मोठी सोसायटी आहे। येस, आणि एकदम छान मेंटेन केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि प्रॉपर सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत। सोसायटी तर मला आपली खूप आवडते, नाही का? जेव्हा फर्स्ट टाइम मी इथे आले होते ना बघायला सोसायटी, तेव्हा आम्हाला खूप जास्त आवडली होती। प्लस इकडे सगळ्या ॲम्युनिटीज आहेत। आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवूच ते। इथे तुम्ही माझ्या मागे बघत असाल, इकडे ना मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड वगैरे आहे आणि ठिकठिकाणी इतकं छान डेकोरेट केलेलं आहे ना त्यांनी। एकूणच सोसायटी खूप छान आहे आणि विहिकाचा आवाज तुम्हाला मध्ये मध्ये येत असेल, कारण विहिकाला आहे ना प्लेग्राऊंड दिसलंय आणि तिला आता खेळायचंय तिथे। ती गेली पण खेळायला। घरात जायच्या आधी विहिका बघा प्लेग्राऊंड उद्घाटन तिचा एरिया बरोबर तिने बघितला पहिलेच। ये वा चल, तर अशा प्रकारच्या बिल्डिंग्स आहेत बघा आणि इतक्या सगळ्या ना एकदम सेम आहे। सोसायटीमध्ये सगळ्या बिल्डिंगचे जे कलर थीम ठेवले आहेत ना, हां, त्या सगळ्या सेम आहेत। तुम्ही बघू शकता ही सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमधले सगळ्यात लास्टची जी बिल्डिंग आहे ना, तर ती आपली आहे। सो चला हाऊस वॉर्मिंग पार्टी आपण लवकरच करणार आहोत। सगळ्या फ्रेंड्स बरोबर मिळून सगळ्यांना बोलवून छान प्रॉपर करणारच आहोत। पण आज आपला घरातला पहिला दिवस होता, नाही का? पहिली एंट्री होती आज, त्याच्यामुळे आपण छान रिबन कट करून आलेलो आहोत आणि एक स्पेशल मुवमेंट आपण सेलिब्रेट केली आता। तर येस, चला आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला ह्या आमच्या ज्या सोसायटीमधल्या काही ॲम्युनिटीज आहेत, आम्हाला काय काय सुविधा मिळालेल्या आहेत त्या सगळ्या आपण सांगूया आणि तुम्हाला पण ते बघायला खूप आवडेल, खूप इंटरेस्टिंग वाटेल। सो चला,
तर तुम्हाला जसं मी म्हटलं की आमच्या घरातून जे व्ह्यूज दिसतात ना ते खूप छान दिसतात आणि तुम्ही बघू शकता हा पहिल्या बेडरूममधनं व्ह्यूज दिसतो, इतका सुंदर आहे ना, पूर्ण सोसायटीच दिसते नाही का. आणि जेव्हा आता छान स्नोफॉल वगैरे होईल ना तेव्हा अशा छान मोठ्या विंडोमधून आपल्याला स्नोफॉल बघायला मिळेल. सो ते खूप भारी आहे. आणि इकडे आपल्याला छान मोठा स्पेशियस असा हॉल आहे. विहिकाचा आवाज, विहिका बघा फुल तिला मजा वाटते. तर आता मी तुम्हाला दाखवते आमची गॅलरी, जी मला खूप जास्त आवडते. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बघायला आलतो ना तेव्हा मला ही गॅलरी बघूनच मी खरंच या घराच्याच प्रेमात पडले होते खरं. सो चला मला दाखवते. तर मस्त अशी मोठी गॅलरी आहे आणि भारी वाटतं नाही, कारण पूर्ण पॅक आहे त्याच्यामुळे असं नाही का खूप जास्त थंडी वगैरे पण नाही वाजणार. समरमध्ये छान इथे कॉफी टेबल आणि सोफा असणार आणि त्याच्यात समरचा जो व्ह्यू आपण छान एन्जॉय करणार ना इथे बसून, तो खरंच कमाल असणार आहे. आणि हे आहे माझं किचन. खरं तर तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही याच्या आधीचे बघितले असणार की मी म्हणते की इकडे यांनी हे किचन दिलेलं आहे, इथे असं किचन आहे. पण फायनली आता मी म्हणू शकते की हे माझं किचन आहे आणि तुम्हाला मी माझं किचन दाखवतेय, जिथे माझा मोस्ट ऑफ द टाइम जाणार आहे इथेच. पण खरंच खूप छान आहे. आणि शिवानीला व्ह्यू पण खूप छान आहे. बाहेर मस्त विंडो, किचनच्या इथून विंडो खूप मोठी आहे, छान आहे. इथे डायनिंग ची स्पेस आहे छान. सो विक्रांना विचारा, विक्रांना कसं वाटतंय आपलं घर स्वीडन मधलं? खूप भारी वाटतंय, मस्त फिलिंग आहे स्वतःचं घर स्वीडन मध्ये. हो ना. आणि खरंच नाही का आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय नाही का घर घेतलं म्हणजे. आणि खरंच खूप जणांच्या इच्छा असतात, जे कोणी बाहेरच्या देशात राहतात ना त्यांच्या सगळ्यांच्याच इच्छा असतात की आपलं बाहेरच्या देशात एक घर असावं. तशीच आमची पण होती आणि ती आज पूर्ण होतीये. तर ती फिलिंगच एक भारी आहे, ड्रीम कम ट्रू वाली फिलिंग आहे. सो बिल्डिंग मध्ये बेसमेंट मध्ये सुद्धा काही अम्युनिटीज आहेत, म्हणजे स्टोर रूम वगैरे दिलेले आहेत त्यांनी, तर त्या आपण दाखवूयात आता. चला. येस. हे आहे आपल्या बिल्डिंगचं बेसमेंट. तर इकडे ना ही जी स्पेस आहे इथे स्ट्रोलर वगैरे ठेवण्यासाठी स्पेस आहे. म्हणजे तुमचे लहान मुलांचे जे काही स्ट्रोलर वगैरे असतील ते आपण इथे ठेवू शकतो. खरं तर हे कॉमन आहे सगळ्यांचंच नाही का, बिल्डिंगमध्ये ज्यांचे कोणाचे स्ट्रोलर असतील ते आपण इथे ठेवू शकतो. आणि इकडे ही जी रूम दिसतीये ही आहे आपली स्टोर रूम, जी आपल्याला प्रायव्हेट आपल्यासाठी दिलेली आहे, बरोबर ना? हां. तर भरपूर अशी मोठी स्पेस आहे इकडे पण, जिथे आपल्या मोठ्या मोठ्या बॅग्स असतील किंवा काही पण आपलं स्टोर रूम मध्ये ठेवण्याचं जे सामान असेल ना, बॉक्सेस वगैरे, ते आपण इथे ठेवू शकतो. तर आणि बिल्डिंग मध्ये इथे एक लॉक आणायचं आपल्याला. येस, हां, लॉक लावूया. आणि बरेच खूप मोठं आहे, तुम्ही बघू शकता सगळ्यांच्याच स्टोर रूम्स इथे आहेत. तो एक आहे. हां, आणि अजून एक फॅसिलिटी मला विक्रमने सांगितली होती, ती म्हणजे फूड स्टोर रूम, राईट? हां. तर ते आपलं कुठं आहे? तर इथे बऱ्याच जणांच्या स्टोर रूम्स आहेत बघा, सगळ्यांनी सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर ऑलरेडी आपल्याला ती टूर दिली आहे त्यांनी, आणि त्यावर शूटिंग केलं नाही, पण आता त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. येस, ऑलरेडी त्यांचे तिथले ते मॅनेजर असतात, त्यांनी आपल्याला टूर दिलेली आहे, पण तेव्हा घेतला नाही व्हिडिओ आपण
विक्रांत विसरले. स्टोर रूम नक्की का, किती रूम्स आहेत आणि इकडे खूप मोठं आहे, एकदम लांब सडक आहे, तुम्ही बघू शकता. एवढं मोठं आहे ना की त्याच्यामुळे पहिल्या वेळेस तर थोडंसं गोंधळणार, विसरणार की कुठे काय आहे. ती आहे का, कुठे गेली, कुठली होती मग? हां बंकर आहेत. समजा काही इमर्जन्सी सिच्युएशन किंवा वॉर वगैरे झालं तर इथे आपण यायचं आणि थांबू शकतो. इथे ऑलमोस्ट बऱ्याच बिल्डिंगमध्ये असतं नाही का बंकर. हेच असं आहे आमचं घर आणि आमची बिल्डिंग, आमची सोसायटी तुम्ही बघितली. आणि लवकरच आपण आता या घरामध्ये शिफ्ट करणार आहोत. सो ते पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. आणि आजचा व्हिडिओ हा असा होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.